अजित पवारांचे विश्वासू असलेल्या जगदीश शेट्टी यांचं नगरसेवक पद बाद झाल्यानंतर विद्यानगरमध्ये पोटनिवडणूक पार पडली। जागा राष्ट्रवादीची होती, त्यातच जगदीश शेट्टी यांची होती, त्यामुळे राष्ट्रवादीच बाजी मारेल असं चित्र होतं। पण प्रत्यक्षात शिवसेनेच्या राम पात्रे यांनी 2402 मतं मिळवत तब्बल 1379 मतांनी बाजी मारली। राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकली गेली। रामाचा वनवास आज रोजी संपलेला आहे आणि विद्यानगर 8 नंबर वार्ड विद्यानगरमधील सर्व जनतेने मला बिगर पैशाचं निवडून दिलं, हे मला पहिलं त्यांचं अभिनंदन करायचं। आणि उद्धव साहेबांनी 5 वेळा तिकीट देऊन ह्यावेळी मला पोटनिवडणुकीला तिकीट दिले, त्यांचं फार मोठे माझ्यावरती उपकार आहेत। हे मी उद्धव साहेबांना शिवसेनेला मी अभिनंदन करतो। मतदारांना खरेदी करण्याचा प्रकार सत्तेच्या माध्यमातून काही जणांनी केला, परंतु त्या सर्वसामान्य नागरिकांनी मतदारांनी चांगल्या प्रकारची चाप खरं तर ज्यांनी खरेदी करण्याचा प्रकार केला आणि सत्तेच्या माध्यमातून उन्माद घालण्याचा प्रकार केला त्यांना दिलेली। भाजपचा सपशेल पराभव झाला। विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या पोटनिवडणुकीतल्या पराभवाची हॅट्रिक साधली। पण हा पराभव म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे झाल्याचा आरोप भाजपने केलाय। पराभव आम्ही हा पराभव मान्य करतो, परंतु ज्या पद्धतीनं या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची वाटचाल चालू आहे त्याला रोखण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि इथले शिवसेनेचे खासदार किंवा सगळ्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आघाडी घेतली आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा नगरसेवक मागच्या वेळेस होता आणि त्यांचा उमेदवार हा 4थ्या क्रमांकावर जातो, याचा अर्थच आहे की उघडपणे राष्ट्रवादी शिवसेनेला मदत करते। काँग्रेसनं 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळवत सर्वांनाच धक्का दिला। भाजप राष्ट्रवादीच्या भ्रमाचा भोपळा फुटला, शिवसेनेचा वनवास संपला। पिंपरी चिंचवडहून कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।